आणि आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात। एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त 56% झालेला आहे। निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी झालाय। एसटी कामगार संघटनांनी मात्र यावर टीका केली आहे। आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सरकारला विचारला आहे। दरम्यान यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। आपण पाहूयात। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू। विधानसभेच्या आधीची सगळी भाष्य काढून बघा। आज जे निर्णय सरकार घेत आहे किंवा कपात करत आहे त्याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केला। मला महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, टॅरिफमध्ये होणारे बदल, एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या। मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं। 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।